नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे खाण्यासंबंधीचे वाक्य, म्हणजे आपले रोजच्या चालीबोलीतले खाण्यासंबंधी आपण काय काय बोलतो ते सगळी वाक्य मी घेणार आहे. कर्त्यानुसार मी, तू, तुम्ही, आम्ही, आपण या सगळ्यांना संदर्भ घेऊन मी खाण्यासंबंधीच्याच वाक्य घेणार आहे फक्त आज. तर चला बघूयात. पहिला आहे कर्ता आपला मी. मीला आहे पहिलं वाक्य, मी जेवतोय. मी जेवतोय साठी मी तुम्हाला आधी शिकवले, जेवतोय म्हणजे हा झाला वर्तमान काळ, म्हणून नेनू. आणि मी जेवत आहे किंवा जेवतोय हा झाला वर्तमान काळ, म्हणून नेनू तिंटून नानू. तिंटून नानू शेवटी आला नो, कारण की आपला करता एकच आहे पहिल्या टाईप मध्ये, नेनू म्हणून नो. मी नंतर जेवेन. जेवेन हे झालं भविष्यकाळ. मी नेनू. नंतर साठी शब्द आहे तरुआता. तरुआता मी नंतर जेवेन. जेवेन साठी भविष्यकाळ मी आधी शिकवलाय तुम्हाला, त्याच्यात असतं तिंटानू, म्हणून नेनू तरुआता तिंटानू. नेनू तरुआता तिंटानू. आता पुढचं, मी आत्ताच जेवलो. मी साठी पुन्हा नेनू आत्ताच. आत्ताचला शब्द आहे इप्पुडे, आणि आत्तासाठी असतं इप्पुडू, आणि आत्ताच इप्पुडे. नेनू इप्पुडे जेवलो म्हणजे भूतकाळ. नेनू इप्पुडे तिन्नानू, कारण की हा भूतकाळ आहे, जेवलाय तो आधीच. मी जेवणार नाही म्हणजे हे झालं नकारार्थी वाक्य. मी तुम्हाला भविष्यकाळातल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की नकारार्थी असलं तर फक्त शेवटी ऊ ची मात्रा लागणार, तिननू. मी जेवणार नाही. मी जेवायला हवं का? मी नेनू. हवं का पाहिजे का हा सुद्धा रिसेंटलीच मी व्हिडिओ अपलोड केलाय, तर प्लीज जाऊन तुम्ही व्हिडिओ बघत जा. त्यासाठी तेव्हाच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे संदर्भ लागतील, कारण मीच घेताना स्टेप बाय स्टेप घेते, डायरेक्ट कुठलाही टॉपिक घेत नाहीये. जर हा टॉपिक घ्यायचा आहे तर आधी मी हे सगळे कव्हर केलेले, क्रियापद किंवा काळ, तेव्हाच मी हा टॉपिक घेते. तर चला, मी जेवायला हवं का? नेनू तिनाला. शेवटी आला लागतं जेव्हा हवंय का, शुड असतं. मी जेवू का हे काय विचारतोय, तो परमिशन, परवानगी मागतोय. नेनू तिनना. मी जेवू का? नेनू तिनना. मला भूक नाही. मला नाकू. मला म्हणजे नाकू. भूक, भूक म्हणजे आकली. नाकू भूक म्हणजे आकली. नाकू आकली नाही लेदू. सिंपल. नाकू आकली लेदू, मला भूक नाही. आता पुढचा करता असेल आपला तू. पहिला आहे तू जेवलास किंवा तू जेवलास का, असं आपण म्हणतो ना. नुव्वू तिन्नवा. नुव्वू तिन्नवा. हे ते एकदम बेसिकच आहे, तुम्ही सुद्धा आतापर्यंत शिकला असाल. तिन्नवा विचारायचं समोरच्याला की जेवलात का. तुला भूक आहे विचारत आहे आपण. तुला म्हणजे नीकू. भूक आकली आहे, प्रश्नार्थक आहे म्हणजे उंदा. नीकू आकली उंदा. तू नको जेऊस. तू नुव्वू ती नकू. फक्त शेवटी लागणारे कू. नको सांगितलं की शेवटी लागतं कू. नुव्वू ती नकू. तुला जेवायला हवंय का? हवं असल्यावर लावणार आपण आली किंवा आला. तुला जेवायला हवंय का? नीकू तिनाला. नुकू तिनाला. तू कधी जेवशील किंवा तू कधी जेवणार आहेस, असं. तू नुव्वू कधी. कधीला आपण म्हणतो एपुडू. नुव्वू एपुडू जेवशील म्हणजे भविष्य काळातलं. तिंटावू
शेवटी आला वू, कारण की करता आपला नुव्वू आहे. నువ్వు ఎప్పుడు తింటావు? तू कधी जेवणार आहेस? तू जेवणार आहेस की नाही? నువ్వు जेवणार తింటావా లేదా? तू जेवणार आहेस की नाही? నువ్వు తింటావా లేదా? आता तिसरा करता आहे आम्ही. आम्ही जेवलो. मेमो. मेमो म्हणजे आम्ही. जेवलो म्हणजे भूतकाळ. तिन्नामू शेवटी येणार मा. शेवटी येणार मू, कारण की मेमू आपला करताय. आम्ही नंतर जेवू किंवा आधी जेवू. आम्ही मेमू तरुवाता नंतर जेवू भविष्यकाळे, म्हणून तिंटामो. आम्ही आधी जेवू, आधी असेल तर मुंदू लावायचं. आम्ही आज जेवणार नाही. आम्ही मेमू आजसाठी ई रोजू जेवणार नाही. तीनमू शेवटी ऊची मात्रा लागते फक्त नकारार्थी असल्यावर. तीनमू. जर इथे आपण आपला करता नू असता तर तीन नू झालं असतं. मेमू ई रोजू तीनमू. आम्हाला भूक नाही. सेम भूकला काय म्हणतो आपण? आकली. मेमू आकली लेदू. भूक नाही. आमच्याकडे जेवायला काहीच नाही. आमच्याकडे मा दग्गरा. आमच्याकडे मा दग्गरा. कडे, पाशी, जवळ यासाठी शब्द वापरतात दग्गरा. मी व्हिडिओ बनवले तर तुम्ही प्लीज जाऊन ते व्हिडिओज बघत जा, म्हणजे तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. मा दग्गरा जेवायला. तीनड निकी. निकी म्हणजे साठी, किंवा जेव्हा आपण शेवटी प्रत्यय लावतो ला, तेव्हा आपण निकी हा शब्द यूज करू शकतो. साठी म्हणजे जेवण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. तिनडा निकी काहीच नाही. काहीच एम लेदू. काहीच नाही म्हणजे एम लेदू. मा दग्गरा तिनडा निकी एम लेदू. आता आम्ही झालं. आता करता आहे तुम्ही. तुम्ही जेवले किंवा तुम्ही जेवले का? तुम्हीला आपण म्हणतो मीरू. मीरू. आता इथे काय येणार? तिन्नारा, कारण की आपला करता आहे मीरू, म्हणून शेवटी येणार रा. तुम्ही का जेवले नाही? पुन्हा मीरू. का म्हणजे येंदुकू. येंदुकू तीन लेदू. जेवले नाही. तुम्ही का जेवले नाही? लेदू म्हणून नाही, म्हणून लेदू. तुम्ही काय जेवलात? मीरू. काय साठी एम जेवलात. तिन्नारू काय जेवलात किंवा काय खाल्लत. तुम्ही जेवायला हवं. मीरू. हवं म्हणजे लावणार आपण कुठली मात्रा किंवा कुठला प्रत्यय? मीरू. ती नाली शेवटी लावणार आपण आली, म्हणजे हवं. तुम्ही जेवणार का? आता इथं प्रश्न विचारलाय, म्हणून शेवटी आची मात्रा. जेवणार का म्हणजे भविष्यात. तिंटारा. तिन्नारा असेल तर आता तुम्ही जेवले का विचारतो. तिंटारा म्हणजे जेवणार का. तुम्ही कधी जेवणार? मीरू. कधी म्हणजे एपडू. जेवणार तिंटारू. మీరు ఎప్పుడు తింటారు? आता करता असेल आपला आपण. आम्ही झालं, तुम्ही झालं, आता आपण. आपण म्हणजे आपण सर्वजण. आपल्या मराठीत आपण म्हणजे आपण आदर देऊन सुद्धा समोरच्याला आपण संबोधतो, पण तसं इथं नाहीये. आपण म्हणजे मी हा संदर्भ घेतलाय, आपण सगळे. आपण एकत्र जेवू. आपण साठी शब्द आहे मनमो. एकत्र म्हणजे मिळून. कलिसी. जेवू तिंटामो.
भविष्यकाळ आहे तिंटामू. शेवटी मू कारण की आपला करता मनमू आहे. आपण जेवायचं का? मनमू तिनाला जेवायचं का? मनमू तिनाला. आपण कधी जेवणार? मनमू कधी ఎప్పుడు कधी जेवणार? తింటాము. शेवटी मू कारण की करता मनमू. मनमू ఎప్పుడు తింటాము. आपण जेवायला हवं. हवं म्हणजे आत्ताच मी सांगितलंय प्रत्यय लागतो. आली. मनमू तिनाली. जेवायला हवं. जेवायला हवं का? तिनाला. हा फरक इथं समजून घ्या. आता आपला पुढचा कर्ता असेल तो. तो साठी आपण वापरतो अतनु. तो जेवला. आपण तिसऱ्याच व्यक्तीला विचारतोय की तो व्यक्ती जेवला. कसं येणार? अतनु तिन्नाडा. अतडू तिन्नाडा. तो जेवणार आहे का? प्रश्नार्थक वाक्य. तो अतनु. पुन्हा तो साठी अतनु. जेवणार आहे का? भविष्यकाळ. तिंटाडा प्रश्न आहे म्हणून शेवटी आची मात्रा. अतनु तिंटाडा. तो का नाही जेवणार? अतनु का म्हणजे ఎందుకు. అతను ఎందుకు తినలేదు. का नाही जेवणार? त्याला भूक नाही. त्याला. आता त्याला साठी वापरतो आपण. त्याला आताच मी सांगितलं ला प्रत्यय असेल तर निकी लावतो बऱ्याच वेळा. अतनिकी. अतनुचं होणार अतनिकी. अतनिकी भूक. आकली नाही. लेदू. तो उपाशी आहे. उपाशी म्हणजे इथं खाली पेट खाली पोट म्हणजे भुकेला पण इथं त्याचा अर्थ होईल. कारण की भूक आणि भुकेला असं आपला दोन कसे शब्द आहे. भूक आणि भुकेला. भुकेला म्हणजे काहीही न खाल्लेला. तसंच आहे अतनु. तो भुकेला आहे. अतनु आकलीगा. तो करता आहे म्हणजे नाडू. शेवटी आडू. अतनु आकलीगा उन्नाडू म्हणजे तो उपाशी आहे किंवा भुकेला आहे. आता पुढचा आपला करता आहे ती. ती साठी खूप सारा फरक असतो शेवटी प्रत्यय लावण्यात. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं इंदी उंदी हे आलं की आपला करता असेल स्त्री. स्त्रीलिंगी करता असेल आपला. ती जेवली की नाही? ती साठी वापरतो आपण आमे. जेवली की नाही? तिन्निंदा. प्रश्नार्थक आहे ना म्हणून तिन्निंदा. इंदा. तिन्निंदा लेदा. आता हे तिन्निंदा जो शब्द आहे तो एकत्र करून तिंदाही आपण लिहू शकतो आणि म्हणतानाही त्याचा अपभ्रंश तसाच होतो. तिंदा. आम्ही तिंदा लेदा असं. तिने काय खाल्लं? आमे काय एम. कसं येणार हे? तिन्निंदी पण त्याचा होणार तिंदी. म्हणजे आपण लिहू शकतो तिन्निंदी तिंदी. म्हणताना तर तिंदीच येणार आहे. तिने काय खाल्लं? आम्ही एम तिंदी. ती आधीच जेवलीये. आमे आधीच म्हणजे आधीच इप्पटिके जेवलीये. तिंदी. आमे इप्पटिके तिंदी. तिला जेवायला हवं का? आमे तिनाला तिनाला. तिला सांग जेव म्हणून. आपण हे तिसऱ्या व्यक्तीला सांगतोय की तिला सांग जेवण करून घे. आपण असंही म्हणतो मराठीत. तिला झालं आमेकू. सांग इथं लिहिते मी चेप्पू म्हणजे सांग. जेव म्हणून. जेव असं सांग म्हणजे तीन मनी.
म्हणी म्हणजे असं, जसं की चेय म्हणी म्हणजे कर असं सांग. तीन म्हणी म्हणजे जेव म्हणून सांग. आता शेवटचा आपला कर्ता आहे ते. ते म्हणजे हा शब्द मी घेतलाय आदराने बोलण्यासाठी. एकच व्यक्ती असेल पण त्यांना आपण आदराने बोलवत असू तर आपण तेच म्हणतो. किंवा दुसरा संदर्भ असा आहे की ते म्हणजे जास्त लोक, तर इकडे ते म्हणजे जास्त लोक साठी असतं वाळू, आणि ते म्हणजे ते एकच व्यक्ती असेल पण आदराने बोलायचं असेल तर त्याच्यासाठी असतं वारू. म्हणून हे मी आदराने घेते. ते जेवले वारू, शेवटी येणार पुन्हा रू, तिन्नारू वारू तिन्नारू. त्यांना जेवायचं नाही. त्यांना वारिकी, वारू आणि वारिकी जेवायचं. तिनालनी लेदू, त्यांना जेवायचं नाही. ते नंतर जेवतील. वारू जास्त लोक असतील तर वालू. वारू तरुआता जेवतील भविष्यकाळी म्हणून तिंटारू. वारू तरुआता तिंटारू. त्यांना जेवायला बोलव. त्यांनासाठी आपण इथं वापरलं होतं काय, वारिकी. वारिकी जेवायला. तीन म्हणी बोलव. पिलवू, आणि बोलवा असेल तर पिलवंडी, अंडी लावतो ना आपण शेवटी. पिलवू म्हणजे बोलव. वारिकी तीन म्हणी पिलवू. अशी मी रोजच्या वापरातील खाण्यासंबंधीची काही छोटी छोटी वाक्य घेतली आहेत. तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि प्लीज 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 जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.